विघ्नार्थ विघ्नार्थ. नमस्कार, मी संगीता माने शितोळे. खरं प्रिय, तुम्हाला माहीतच असते मी काही गोष्टी असतात, सणाचं असू दे किंवा आपल्या देशाबद्दल असू दे की सामाजिक काही असू दे कार्य वगैरे, तर मी आपल्यासमोर व्हिडिओ या गोष्टीबद्दल टाकतच असते. आज मी शिवडी येथे रामटेकडी येते. हे स्वयंभू इथे गणपतीचं मंदिर आहे. मी इथे आलेली आहे. स्वयंभू आहे. हां, तर बाकीची माहिती तुम्हाला काका देतील. काका सांगा बघू या गणपतीबद्दल. हे जे गणेशाचा जे प्रशान आहे हा त्याचा अंतर्गत आहे. पण 1932 साली ते बाबा हे येऊन त्यावर कोकण होतं. त्याने सर्व इथे देखरेख करून त्यांचं कुटुंब परिवार सगळं हे करून आणि नंतर मग त्याच्यानंतर हे सगळं मंदिर. पण हे स्वयंभू आहे. म्हणजे स्वयंभू आहे. अच्छा, म्हणजे किती वर्षाने? 1932 साली. 1932 साली हे इथे आले. अच्छा, त्याने हे सगळं बरोबर. आणि इथे म्हणजे कसं आहे, ज्याची काय मनोकामना असेल म्हणजे ती पूर्ण होणार आहे. हां, ऐकलं का काका काय म्हणतात? हे 1932 सालाचं हे मंदिर आहे, स्वयंभू आहे आणि इथे आतापर्यंत लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि हे मंदिर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? शिवडी रामटेकडी गणेशवाडी. थोडं जरा कॅमेरा आपल्या गणेश बाप्पाकडे करा. प्रत्येक भाविक आल्यानंतर त्याची मनोकामना तो पूर्णच करतो. हां, आता हा व्हिडिओ ज्यांच्याकडे मी पाठवलेला असेल, सिद्धिविनायक खूप लांब असतं मंदिर आहे आणि त्याशिवाय तिथे एवढी प्रचंड गर्दी असल्याकारणाने आपल्याला दर्शन सकाळी जाऊन सुद्धा रात्रभर व्यवस्थित होत नाही त्या गर्दीमध्ये सुद्धा. तर इथे सुद्धा स्वयंभू आपल्या रामटेकडीचे इथे शिवडीचे इथे मंदिर आहे. इथे बघा, तुम्ही बघितलं असेल आता मगाशी व्हिडिओमध्ये ही लोकांच्या रांगा लागलेला आहे आणि इथे ज्यांनी काही बाप्पाकडे मागितलेलं आहे ते पूर्ण झालेले आहेत. आपले काका बोलत आहे की सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आहे आणि खरंच हे बाप्पा स्वयंभू असल्याकारणाने इथे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत असतात. आणि माझा सुद्धा आज म्हणजे सगळ्यांचा आज सांगाल की संकष्टीचा उपवास आहेच आहे. तर माझा ॲक्च्युली मला माहिती पण नव्हतं की बाप्पा माझ्याकडनं एवढा कडक उपवास करून गेला पाण्यावर. आणि मी बाप्पांसाठी पण इथे स्वयंभू मंदिर आहे जे बाप्पांचं गणेशवाडी ना, गणेशवाडीने मी मोदक घेऊन आलेले बाप्पांना. बाप्पांनी आज माझा एवढा छान उपवास करून घेतलेला आहे, फक्त पाण्यावर करून घेतलेला आहे. आणि मला वाटलं पण नव्हतं की आज माझा पाण्यावर उपवास होईल. एवढी बाप्पांनी मला ताकद दिलेली आहे आणि आज बाप्पांनी मला इथे बोलवलेलं आहे. मी नेहमी सिद्धिविनायक किंवा शिवाजी पार्क इथे आपलं गणपतीचं मंदिर आहे, गणेशचं मंदिर असल्याकारणे तिकडे जात असते. पण आज बाप्पाने मला इकडे बोलवलेलं आहे की मोदक घेऊन बोलवलेलं आहे. मला तुमचा सुद्धा आशीर्वाद पाहिजे आहे. बाप्पाने तर बोलवलेच आहे. आणि श्रावणातला श्रावणातली ही पहिली अंगारकी त्यामुळे यामध्ये महादेवाचं पण दर्शन झालेलं आहे आणि बाप्पांचं पण दर्शन मला झालेलं आहे. म्हणजे हे पहिलं वर्ष आहे की श्रावणातली आपली अंगारकी संकष्टी आलेली आहे. म्हणून मी संकष्टीच्या तुम्हाला पण शुभेच्छा देते. बाप्पा सगळं तुमचं मंगल करो. ज्यांच्या काही गोष्टी काही बिघडलेली कामं वगैरे असेल ते बाप्पांना मी आज माझा उपवास आहे. बाप्पांना सांगते आमच्या देशावर असू दे किंवा आमच्या महाराष्ट्रावर असू दे किंवा आमच्या मुंबईवर असू दे की चारी दिशेला काही संकट येत असेल, काही वाईट दृष्टिकोनाची असेल ती बाप्पाने दूर करावी आणि सगळ्यांना आनंदी ठेवावे. हे आता काही गोष्टी घडतात आहे, ॲक्सिडेंट्स होतात आहे, कुठे प्रलय येतो आहे, कुठे काही गोष्टी घडतात आहे. पण विचित्र काही देशात आपल्या घडायला आले. मी बाप्पांकडे एकच विनंती करते की आपल्या देशांना चांगलं मंगलमय ठेवा आणि सगळ्यांचं मंगल करा. एवढं बोलते इथे थांबते. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.